नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर. विद्यार्थी मित्रांनो, 2026 हे जे वर्ष आहे हे भारतासाठी भारतीय क्रिकेटचं सुवर्णयुग मानलं जातं आहे. म्हणून मग मी तुम्हाला PPTमध्ये सांगितलं की हे भारतीय क्रिकेटचं सुवर्णयुग आहे. बघा, 2017पासून जे अवॉर्ड दिले जातात BCCIचे, त्यांना BCCI ॲन्युअल अवॉर्ड म्हणायचे. मात्र आता त्याचं अवॉर्डचं नाव बदलवलं आहे. आता त्याला BCCI नमन पुरस्कार असं नाव दिलं आहे. पहिले ॲन्युअल अवॉर्ड म्हणजे BCCI वार्षिक पुरस्कार म्हणायचे, दरवर्षाला दिल्या जायचे म्हणून. मात्र आता त्याला नमन पुरस्कार अशा नावानं ओळखलं जातं आहे. ठीक आहे. आणि जे आता WPL होणार आहे, ठीक आहे, 2026, त्याच्या संदर्भात पण आपण बोलणार आहोत. तर चला सुरुवात करूया सेशनला. लक्षात घ्या, सेशन स्टार्ट करण्याच्या आधी आपण सांगतोय की राज्यसेवेसाठी, ठीक आहे, राज्यसेवा मेन्सची जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी 2025साठी मेन्सचा प्रोग्राम आहे आपला, ज्याचं नाव आहे की गुरुकुल बॅच. या गुरुकुल बॅचचा असा फायदे असणार आहेत की तुम्ही असाल किंवा तुमचे मित्र जे कोणी प्रिपेअर करत असतील मेन्ससाठी, त्यांना सांगा की यालाच तुम्हाला इझिली एनरोल करायचं आहे फक्त, ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये. दुसरं, इथे तुम्हाला त्यांना GSच्या सोप्या नोट्स मिळतील ज्यांना परीक्षा लिहिण्यात मदत होईल. त्याच्यानंतर त्यांचे जे आत्तापर्यंत उत्तर लिहिली असेल त्याचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल. त्याच्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स ऑफिसरकडून गायडन्स केलं जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं, जर ॲट द एंड त्यांचा रिझल्ट येत असेल तर त्यांना 1 लाख रुपयाची आपण रिवॉर्ड फ्रीशिप देतो आहे. सो त्याच्यामुळे एनरोल करायला सांगा. तसंच कंबाईनची जर तुम्ही तयारी करत असाल तर MPSC कंबाईनसाठी आपली बॅच आहे. या बॅचमध्ये तुम्हाला प्री टू मेन्स असा ॲडव्हान्स, ठीक आहे, इंटरव्ह्यूसुद्धा गाईड केलं जातं आहे. सो एनरोल करायचं असेल तर सिम्पली माझा नंबर आहे 9881744762. या नंबरला तुम्ही मला कॉल करू शकता. आय रिपीट, 9881744762. क्लिअर? चलो, वेळ न दबडता आपण पुढे जाऊया. बघा, आता लक्ष द्या, 2026 हे भारतासाठी सुवर्णयुग का आहे? सर्वात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं की 5 विश्वचषक आणि 1 सुवर्ण काळ, म्हणजे एका सुवर्ण काळात 5 विश्वचषक. जसं मी तुम्हाला सांगतोय, ICCचा T20चा वर्ल्ड कप भारताने जिंकला आहे. ठीक आहे, ICCचा जो T20चा वर्ल्ड कप आहे तो भारताने जिंकला आहे. त्यानंतर ICC मेन्स अंडर 19चा वर्ल्ड कप आहे तो भारताने जिंकला आहे. ICC वुमेन्स अंडर 19चा वर्ल्ड कप जो आहे 2025चा हा भारताने जिंकला आहे. त्यानंतर ICC वुमेन्स क्रिकेट स्मृती मंदाना मॅडमच्या म्हणजे नेतृत्वाखाली भारतानं क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर ICCची चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ही भारतानं जिंकली आहे. म्हणजे एकाच वर्षात 25-26 या सत्रामध्ये, ज्याला आपण 25 आणि 26 या सत्रामध्ये 5 विजेतेपद पटकावणारा भारत पहिला देश आहे. आणि ही आपल्यासाठी गर्वाची बाब आहे की भारत इतकं काही जिंकत आहे. क्लिअर? आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे क्रिकेटचे आधारस्तंभ, ठीक आहे, आणि यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. बघा, राहुल द्रविड सर, भारताचे पूर्व कोच, यापूर्वी कोचिंग केली आहे त्यांनी, ठीक आहे. सो यांना कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळाला. आता यांच्या कारकिर्दीबद्दल जर सांगायचं झालं बाळांनो, तर सरांच्या कारकिर्दीसाठी 24,000 बस त्यांचे रन्स आहेत इंटरनॅशनल. त्यानंतर 2020चा विश्वचषक आहे 2024, ठीक आहे, त्याचे ते प्रशिक्षक होते भारताचे आणि द वॉल नावानं ओळखले जाते त्यांना. सेकंड वन, रॉजर बिन्नी सर, हे BCCIचे माजी अध्यक्ष आहे आणि 1983च्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा कपिल देव सरांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली जिंकलो होतो त्यावेळेस त्या टीममध्ये ते होते. आणि तिसरं म्हणजे मिताली राज मॅडम. मिताली राज यांना काय दिलं जातं आहे? BCCI महिला जीवन गौरव पुरस्कार दिला जातो आहे, ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, आत्तापर्यंत वर्ल्ड क्रिकेटमध्ये यांचं टॉप स्कोरर आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज, RRR, या तिघांना काय मिळालं आहे? त्यांना हा कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार, आणि यांना महिला गौरव पुरस्कार मिळाला. राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज. सॉरी थोडा, ठीक आहे. हां, नेक्स्ट वन, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढच्या मुद्द्याकडे जर तुम्ही गेलेत तर तुम्हाला असं दिसेल, वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू,
पटू आणि यांना जो अवॉर्ड दिला जात असतो त्याचं नाव आहे पॉली उमरगीर अवॉर्ड. लक्षात ठेवायचं, पॉली उमरगीर अवॉर्ड 2024-25 या वर्षासाठी दिला गेला. आणि एक सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट न्यूज सांगतो आहे की जर तुम्हाला ह्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही काय करू शकता, पवन बी MPSC हे माझं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ह्या नोट्स मिळतील. आणि तुम्हाला जर पर्सनली माझ्याकडून कोणतंही गायडन्स हवं असेल तर 9881744762 या नंबरवर तुम्हाला मेसेजसुद्धा करू शकता. आता एक लक्षात ठेवायचं, RRR सांगितलं, राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज मॅडम. आता एक लक्षात ठेवा, पॉली उमरगीर अवॉर्ड हा कोणाला मिळतो आहे, शुभमन गिल. शुभमन गिल यांनी 6 शतक ठोकली आहे मागच्या वर्षात आणि 1565 रन्स काढले आहेत. ठीक आहे, सो त्याच्यामुळे त्यांना यावर्षी निवडलं गेलं आहे. आणि स्मृती मंधाना मॅडम जे आहेत, ठीक आहे, यांना हा पुरस्कार. आणि एक लक्षात ठेवायचं, हा पुरस्कार त्यांना सलग 5व्यांदा मिळतो आहे. 5व्यांदा मिळतो, सलग नाही 5व्यांदा मिळतो आहे. स्मृती मंधाना या मॅडमचे रन्स यांच्यापेक्षा जास्त आहेत, 1800 रन्स आहेत, यांचे 1565 रन्स आहेत. कळालं का? म्हणजेच पॉली उमरगीर अवॉर्ड हा शुभमन गिल आणि स्मृती मंधाना, म्हणजे लक्षात ठेवायचं, यस शुभमन गिल, स्मृती मंधाना यांना हा अवॉर्ड मिळतो आहे. किती सोपी आहे बरं लक्षात ठेवायला. नेक्स्ट वन, पुढच्या मुद्द्याकडे जातो आहे. आंतरराष्ट्रीय मंचावरील नवीन वादळं आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरस्कार, म्हणजे ज्यांचा डेब्यू आहे बेस्ट. आणि या डेब्यूमध्ये हर्षित राणा, तुम्हाला माहिती आहे हर्षित राणा हे बॉलर आहे. आणि हर्षित राणानं काय केलं आहे की 3 फॉर्मॅटमध्ये 3 विकेट्स घेतले आहेत. ठीक आहे, सो त्याच्यामुळे त्यांना काय मिळाला की हा ज्याला आपण काय म्हणतो आहे पदार्पणाचा जो पुरस्कार आहे तो मिळतो आहे. आणि श्री एन चर्नी, ओके, कळालं का, श्री एन चर्नी आणि राणा, हर्षित राणा या दोघांना हा पुरस्कार मिळतो आहे. नेक्स्ट वन, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे की आता एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जगनमोहन डालमिया ट्रॉफी, ठीक आहे, कनिष्ठ महिला, याच्यामध्ये इरा जाधव जे आहेत, इरा जाधव यांचं रेकॉर्ड बघा, 16 वर्षाच्या इरा आहेत. यांनी काय केलं बेटा, 220च्या स्ट्राईक रेटनं 42 फोर्स मारले, चौके मारले आणि सिक्सेस जे आहेत ते 16 सिक्सेस मारले. आणि जर बघितलं तर त्यांनी काय केलं आहे, 157 चेंडूमध्ये किती रन्स काढले, 346. लक्षात ठेवायचं, कोण, ठीक आहे, ज्यांना जगनमोहन डालमिया ट्रॉफीमध्ये हा खेळला आहे, इरा जाधव. ओके, लक्षात ठेवायचं. आणि इथं जर तुम्ही बघितलं आहे तर ह्या इरा जाधव तुम्हाला प्रचंड प्रमाणात खेळलेल्या दिसतात मेघालय विरुद्ध. क्लिअर का, मेघालय विरुद्ध खेळलेल्या दिसतात. हे एक सर्वात महत्त्वाची मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे हे सांगतो आहे मी तुम्हाला, सांगतो आहे की हे वर्ष आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट होतं. नेक्स्ट वन, आता बघा, देशांतर्गत क्रिकेट जर तुम्ही बघितली, ठीक आहे, अंडर-19ची ट्रॉफी जर बघितली तर या अंडर-19, अंडर-16 याची जर तुम्ही बघितलं तर बघा, लक्ष द्या की BCCIची जी टॅलेंट फॅक्टरी आहे ह्याच आहेत. इथं तुम्ही बघितलं विजय मर्चंट ट्रॉफी आहे, याच्यामध्ये शंतनू सिंग, ठीक आहे, आता हे तर इतकं डिटेल विचारलं जाणार नाही, फक्त तुम्हाला सांगतोय सुवर्णयुग काय. यशवर्धर सिंग चौहाननं 37 विकेट्स घेतल्या, शंतनू सिंगने 947 रन काढले. त्याच्यानंतर कूचबिहार ट्रॉफी आहे, याच्यामध्ये हेम चुडेशन जे यांनी 47 विकेट्स घेतल्या आणि नित्य पंड्यानं 881 रन्स काढले. शेफाली वर्मा मॅडम जे आहेत यांनी जगनमोहन डालमिया ट्रॉफीमध्ये 527 रन काढले. आणि आयुष म्हात्रे जे कॅप्टन होते इंडियन क्रिकेट टीमचे अंडर-19चे, आणि हर्ष दुबे यांनी काय केलं, लाला अमरनाथ पुरस्कार यांना देण्यात आला. ठीक आहे, कळालं का, हे या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. नेक्स्ट वन, पुढे जर बघितलं WPL, ठीक आहे, वुमेन प्रीमियर लीग, आणि याच्यामध्ये जर बघितलं तर ही 4थी आवृत्ती होती. याच्यामध्ये 5 टीम्स होत्या, 5 टीम्स, 22 सामने झाले. अंतिम सामना जो झाला हा कुठं होतो आहे, वडोदऱ्याला होतो आहे. लक्षात ठेवा, इथं जर तुम्ही बघितलं तर ही दिल्ली कॅपिटल्स वर्सेस हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यामध्ये झालेला सामना आहे. आणि या सामन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर संघ कोणता जिंकतो आहे, 203चं टार्गेट होतं, हे 204वर चेस केलं आहे आणि RCBने केलं आहे. लक्षात ठेवा, RCB मागच्या वेळेस पुरुष पण जिंकले होते आणि आता स्त्री पण जिंकले आहेत. सो त्याच्या कॅप्टन होती मंदाना मॅडम, ऑब्वियस. क्लिअर, चलो नेक्स्ट वन. त्याच्यानंतर जर बघितलं तर वर्ल्ड म्हणजे वुमेन प्रीमियर लीगमध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त रन्स स्मृती मंदाना मॅडम काढतात. ठीक आहे, त्यांचे एकूण रन्स किती आहेत तर ते 377.
आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण झाल्या, सोफी डिवाइन झाल्या. ठीक आहे, सोफी डिवाइन गुजरात जायंटच्या. आणि पर्पल कॅप, ठीक आहे, ही विकेटसाठी मिळतं आहे, ते सोफी डिवाइन यांना मिळतं आहे. आणि नंदिनी शर्मा या दोघांना प्रत्येकी 17-17साठी. आणि नंदिनी शर्मा जे आहे ते एमर्जिंग प्लेयर पण ठरत आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो आहे, ज्या खेळाडू आता इमर्ज होतो आहे. ठीक आहे, नव्यानं त्याला काय म्हणतात, एक शब्द आहे मराठी सांगतो आहे. ठीक आहे, आता स्मृती मंदाना मॅडमच्याबद्दल जर बघितलं तर बघा, लक्ष द्या, वुमेन्स प्रीमियर लीगच्या कर्णधार आहेत. वुमेन्स प्रीमियर लीगच्या फायनल मॅचमध्ये प्लेयर ऑफ द मॅच मिळालं आहे. त्याच्यानंतर त्यांना WPLमध्ये ऑरेंज कॅप मिळाली आहे. आणि BCCIच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, म्हणजे 4 अवॉर्ड त्यांच्या नावावर आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं, हे असं आजपर्यंत कोणालाही मिळालं नाही की BCCI पण हे करतं आहे, ऑरेंज कॅप पण आहेत, फायनल मॅचमध्ये पण खेळत आहेत आणि विजेती कर्णधार पण आहे. ह्या अशा गोष्टी एका वेळीच हा संगम तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, म्हणून एक लक्षात ठेवा, ॲट द एंड हे जर तुम्ही बघितलं तर 5 विश्वचषक भारतानं कोणते जिंकले, तर मेन्स T20 26, मेन्स अंडर-19 26, वुमेन्स ODI 25 वर्ल्ड कप, वुमेन्स अंडर-19 25, मेन चॅम्पियन्स ट्रॉफी 25. ठीक आहे, पॉली उमरगीर कोणाला मिळाला, शुभमन गिल आणि स्मृती मंदाना मॅडम 18 रन्स आणि 15 रन्स. जीवन गौरव कोणाला मिळतो आहे, राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज मॅडमला. जगनमोहन दालमिया ट्रॉफी ही कोणाला मिळते, इरा जाधव यांना मिळतं आहे. WPLमध्ये कोण जिंकतं आहे, RCB जिंकतं आहे. ठीक आहे, क्लिअर. आणि WPL 26चे कॅप्स कोणाला, ऑरेंज कॅप मिळतो आहे स्मृती मंदाना मॅडमला आणि पर्पल कॅप मिळतं आहे सोफी डिवाइन मॅडमला. ठीक आहे, येस. ओके, आणि एक लक्षात घ्या, जर तुम्ही 2027ची राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक बॅच लॉन्च केली आहे, स्वराज्य नावाची. या बॅचची वैशिष्ट्य काय बाळांनो, गृहिणी असेल किंवा तुम्ही पार्ट टाईम जॉब करत असाल आणि तुम्ही फिजिकल क्लासेस करू शकत नसाल तर त्यांच्यासाठी ही बॅच आहे. आणि असे विद्यार्थी जे आता राज्यसेवेची तयारी करू बघत आहेत यांच्यासाठी ही बॅच आहे. या बॅचमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला शिकवलं जाईल. तुम्हाला पर्सनल मेंटॉरशिप इथं अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे NCERT इन्क्लुडेड आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या कोर्ससोबत 18 बुक्स मिळणार आहेत आणि सध्या ऑफर चालू आहे. सो ऑफर जर तुम्हाला एनरोल करायची असेल, ऑफरमध्ये जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर 9881744762 या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, प्री मेन्ससाठी तुमचं ॲन्सर रायटिंग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथं प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं डेली ॲन्सर रायटिंग पण तुम्हाला राहतं आहे, डेली करंट अफेअर पण राहतं आहे. सो गाईज, हे सेशन तुम्हाला कसं वाटलं आहे, ठीक आहे, हे तुम्ही आम्हाला जरूर कळवायचं आहे. ही नोट्स तुम्हाला अवेलेबल होईल माझ्या टेलिग्राम चॅनलवर. सो टेलिग्राम चॅनलची लिंक आहे @pawanbmpsc @pawanbmpsc. सो या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9881744762. चलो, सो गाईज, इथंच थांबतो आहे. आता भेटूया आपण नेक्स्ट सेशनला आणि सांगतो की दररोज 8 वाजता सकाळी आपलं करंट अफेअर्सचं लेक्चर असतं आणि सायंकाळी जिओग्राफी सेशन असतं. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.